चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असल्याने विशेष संयोग आहेत. हे उपाय सोडू नकात. जर तुम्ही चैत्र पौर्णिमेला भगवान शंकराची पूजा केली तर तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी शुभ पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध अर्पण केल्यास धनासंबंधित समस्यापासून मुक्ती मिळते. यासोबतच शिवाची पूजा केल्याने शनी दोष दूर होतो आणि चंद्राशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात. हनुमान जयंती देखील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येते, म्हणून हनुमान चालिसांचे पठण केल्याने देखील शुभ फळ मिळते. बजरंग बली तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या देखील संपुष्टात येऊ शकते. या दिवशी कच्च्या अन्नधान्याने एक घागर भरून गरजू लोकांना दान करावे. ह्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाहीत. नंबर 3, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिव, विष्णू आणि हनुमानजींच्या मंत्राचा जप केल्यास भाग्याची साथ मिळते आणि तुमचे बिघडलेले कामही पूर्ण होऊ लागते आणि तुम्हाला मानसिक समस्यापासून आराम मिळतो. नंबर 4, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला पांढरी मिठाई आणि खीर अर्पण करावी. असे मानले जाते की हा उपाय तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर करू शकतो. नंबर 5, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पाण्यामध्ये साखर, पांढरी फुले, अक्षत मिसळून चंद्राला अर्घ्य दिल्यास मानसिक स्थिरता प्राप्त होते. हे उपाय केल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळते आणि तुमची संपत्तीही वाढते. नंबर 6, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी योग आणि ध्यान केल्यास तुम्हाला चमत्कारिक अनुभव येऊ शकतात. या दिवशी ध्यान केल्याने मनाची स्थिरता आणि एकाग्रता वाढते. जे लोक कर्जाखाली आहेत किंवा पैशाची बचत करण्यात अडचणी येत आहेत त्यांनी तुळशीच्या झाडासमोर दिवा लावून भगवान विष्णूची पूजा केल्यास त्यांना समस्यापासून मुक्ती मिळते. नंबर 7, यापैकी काही उपाय करून पाहिल्यास तुमचे जीवनही आनंदी होऊ शकते. तथापि लक्षात ठेवा की कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या मनावर पूर्ण विश्वास ठेवा. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. ह्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. नंबर 8, वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी हा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी पती पत्नीने मिळून चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, घरात सुख समृद्धी येते, सदस्यांमध्ये प्रेम वाढते. नंबर 9, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून रात्री खीर, दूध किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यामुळे उपासकाच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तर ह्या विशेष दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पिंपळासमोर दिवा लावल्याने तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि तुमचे जीवन सुखमय होते. नंबर 10, चैत्र पौर्णिमेला नदीत स्नान केल्यानंतर गरजू किंवा गरीब व्यक्तीला जेवण दिल्याने आर्थिक समस्या दूर होतात. म्हणून शक्य असल्यास तुम्ही नदीकाठी ब्राह्मणांसाठी मेजवानी देखील आयोजित करू शकता. नंबर 11, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीच्या काठावर पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते. आंघोळ केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि गंगाजल एकत्र करून अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. नंबर 12,
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. यामुळे सर्व प्रकारचे त्रास दूर होतात आणि संपत्ती मिळते. चैत्र पौर्णिमेच्या पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला पांढरी मिठाई किंवा खीर अर्पण करा. असे केल्याने आर्थिक फायदा होतो, तसेच तिजोरी कधीही रिकामी नसते. नंबर 13. चैत्र पौर्णिमेला केळीच्या मुळांची आणि हळदीची गाठ पिवळ्या कापडात बांधून उजव्या हाताच्या हातावर बांधा. ह्या गोष्टी पुष्कराजासारख्या काम करतात. असे केल्याने गुरुच्या शुभ फलासह चांगले आरोग्य आणि आनंद मिळतो. संपत्ती आणि ज्ञानात वाढ होते. चैत्र पौर्णिमेला केलेला हा उपाय तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल. नंबर 14. चैत्र पौर्णिमेच्या सकाळी गंगाजल आणि हळद पाण्यात मिसळून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात येते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर राहते. कुटुंबातील सर्व सदस्यांवर लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून तुम्ही हा उपाय दररोज करू शकता. नंबर 15. चैत्र पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा करा आणि नंतर देवीला हळदीचा गोळा, तांदूळ आणि लाल कापडात बांधलेले नाणे अर्पण करा. पूजा झाल्यानंतर ही वस्तू घरात पैशाच्या जागी ठेवा. असे केल्याने भाग्य जागृत होते आणि घरात सुख, संपत्ती आणि समृद्धी वाढते. नंबर 17. चैत्र पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हळद आणि सिंदूर लावून स्वास्तिक चिन्ह बनवा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपत्ती नेहमीच वाढत राहते. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहते आणि त्यांच्या मनात शांती राहते. नंबर 18. चैत्र पौर्णिमेला देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करा. दुधात हळद मिसळून भगवान विष्णूंना अभिषेक करा आणि काळी हळद देखील भगवान विष्णूंना अर्पण करा. ह्यानंतर हात जोडून तुमच्या मनातील इच्छा देवाला सांगा. असे केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि प्रत्येक काम यशस्वी होते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.